उन्हाळ्याची सुट्टी कशी चालली आहे? मजेत ना? चला तर मग आपण आज मजा करत करत अभ्यासाला पण सुरुवात करूया. आज आपण BDS परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा परिसर अभ्यास या विषयाबद्दल एक सिरीज आपण घेऊन येत आहोत. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यासाठी ही सिरीज असणार आहे. एका पाठोपाठ एक भाग प्रत्येक पाठाचे येत जातील आणि त्यामधून आपण हे व्हिडिओ पाहून चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रकरणाचा. आणि या प्रकरणाचं नाव आहे मुलांनो, आपल्या सभोवताली असणाऱ्या वस्तू. मुलांनो, तुम्ही ज्या ठिकाणी राहता घरामध्ये, तुम्ही जर घराच्या बाहेर गेलात किंवा आपल्या घरामध्ये असताना सुद्धा आपल्या अवतीभोवती अनेक वस्तू आपण पाहत असतो. जर तुम्ही घराच्या बाहेर गेलात आणि घराच्या बाहेर जर इकडं तिकडं जर आपली नजर फिरवली तर आपल्याला अनेक वस्तू, अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि ज्या वस्तू आपल्या सभोवताली आपण पाहतो त्यांना आपण आपल्या सभोवतालच्या वस्तू असं म्हणतो. बघा ना, या चित्रामध्ये तुम्ही जर घराच्या बाहेर पडलात तर अनेक वस्तू त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. बघा, या ठिकाणी तुम्हाला हा रस्ता दिसतोय. रस्त्याला आपण इंग्रजीमध्ये रोड म्हणतो. या चित्रामध्ये तुम्हाला चित्राबरोबर त्याची इंग्रजीमधली नावंसुद्धा दिली आहेत बरं का. आणि त्या इंग्रजीच्या नावांचा त्या स्पेलिंग तुम्ही लक्षात ठेवा. परिसर अभ्यासाबरोबर इंग्रजीचा सुद्धा तुमचा अभ्यास होणार आहे. बघा बरं, आपल्या आजूबाजूला नजर फिरून काय काय दिसतंय. मग बघा, एक चित्र दिसतंय बघा, ज्याला आपण झाड म्हणतो. त्याला आपण वृक्ष, तरु, पादप, द्रुम असं देखील म्हणतो मराठीमध्ये. झाडाला इंग्रजीमध्ये ट्री म्हणतो. त्यानंतर बघा, आपल्या अवतीभोवती काय काय दिसतं तुम्हाला. शाळा दिसते ज्याच्यामध्ये आपण शिकायला जातो. अनेक घरं तुम्हाला आपल्या अवतीभोवती दिसतात. त्याचप्रमाणे बघा, अनेक प्राणीसुद्धा दिसतात ज्याच्यामध्ये कुत्रा, मांजर, आपल्या अवतीभोवती असणारे अनेक प्राणी तुम्हाला दिसतात. त्याचप्रमाणे बघा, खुर्ची आहे, टेबल, पुस्तक, ह्या सगळ्या वस्तू आपल्या अवतीभोवती असतात. आणि त्यालाच आपण आपल्या अवतीभोवतीच्या किंवा सभोवतालच्या वस्तू असं देखील आपण म्हणतो. चला दुसरा चित्र आपण पाहूया. बघा, या दुसऱ्या चित्रामध्ये मुलांनो परिसर म्हणजे काय हे आपल्याला पाहिजे. आपला परिसर. परिसर म्हणजे दुसरं काही नाही रे मुलांनो. आपल्या आजूबाजूला जे काही वस्तू दिसतात, ज्या काही गोष्टी दिसतात त्याला आपल्या परिसरातल्या गोष्टी असं म्हणतो. बघा बरं, इथं आपला परिसर हा शाळा, बाग, घर, मैदान व त्यामधील अनेक वस्तूंचा समावेश यांनी बनलेला आहे. आणि या वाक्यावरून तुम्हाला सहज लक्षात येईल की आपल्या परिसरामध्ये कशा कशाचा समावेश होतो. ज्याच्यामध्ये बघा शाळा, इथं बघा बाग, जिथं अनेक झाडं लावलेली असतात त्या बागेचा समावेश होतो. अनेक घरांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आपण सगळी मुलं खेळतो त्या मैदानाचा समावेश होतो. त्याचप्रमाणे बघा,
अनेक झाडं तुम्ही पाहताय त्याचा देखील परिसरामध्ये समावेश होतो, फुलांचा समावेश होतो. आकाशामध्ये जर तुम्ही थोडंसं वरती पाहिलं तर त्या ठिकाणी पक्ष्यांचा देखील आपल्या परिसरामध्ये समावेश होत असतो. इंग्रजीतली नावं लक्षात ठेवताना बागेला गार्डन म्हणतात बरं का, आणि त्याचा समावेश सुद्धा आपल्या परिसरामध्ये होतो. चल तिसरं चित्र पाहूया. बघ, आपला परिसर, आपल्या घराच्या भोवती आसपासचा भाग म्हणजे परिसर होय. या ठिकाणी परिसर कशाला म्हणतात ते सांगितलंय. आपल्या घराच्या भोवती असणारा भाग त्यालाच आपण परिसर म्हणतो. या परिसरामध्ये वेगवेगळे लोक, प्राणी, झाडे, घरे, गाड्या इत्यादी गोष्टी असतात. आणि या परिसरामध्ये कशाचा समावेश होतो जरा बघा बरं. चित्राकडे बघितल्यावर अगदी सहज लक्षात येतं. या परिसरामध्ये वेगवेगळे लोक, आपल्याला रस्त्यानं जाताना येताना अनेक लोक दिसतात ना, त्यांचा समावेश देखील या परिसरामध्ये. त्याचप्रमाणे वेगवेगळे प्राणी, कुत्रा, मांजर किंवा अनेक पाळीव प्राणी आपण पाळतो, गाय, म्हैस यांचा देखील परिसरामध्ये समावेश होतो. अनेक प्रकारची झाडं, त्याचप्रमाणे घरं, आपल्या आजूबाजूला अनेक घरं देखील असतात ना रे, त्यांचा देखील या परिसरामध्ये समावेश होतो. त्याचप्रमाणे आपण खरेदी करायला दुकानामध्ये जातो, वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी ज्या दुकानात जातो त्याचा देखील समावेश या परिसरामध्ये होतो. तुम्ही खेळण्यासाठी मैदानामध्ये जाता आणि त्या मैदानाचा देखील समावेश आपल्या परिसरामध्ये होतो. चल पुढं बघूया. या चित्रामध्ये ज्या ठिकाणी राहतो, आपल्या आजूबाजूला राहतो, ज्याला आपण परिसर म्हणतो, त्या परिसराची स्वच्छता देखील तेवढीच महत्वाची आहे. बघा, आपला परिसर आपण नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे. परिसरामध्ये असणारा कचरा आपण एकत्र करून तो कचरा कुंडीत टाकला पाहिजे. बघा बरं, इथं या चित्रामध्ये ही अनेक मुलं या झाडूच्या साह्यानं, झाडूच्या साह्यानं रोडवरचा कचरा साफ करून तो एकत्र करून तो या कचरा कुंडीमध्ये टाकतात. किंवा आपल्या घराच्या भोवती जमा झालेला कचरा आपण उचलून डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे. का आपण शेजाऱ्याच्या घराच्या समोर टाकणार नाही ना मुलांनो. जर आपण असं केलं तर ते चुकीची गोष्ट होईल. त्याचप्रमाणे बघा, एक या ठिकाणी छोटासा मुलगा आहे जो बागेमध्ये पडलेला कचरा एकत्र करून आपल्या आईजवळ देतोय. आणि आई ती काय करेल त्या कचऱ्याचं, तर ती कचरा त्या डस्टबिनमध्ये ती टाकेल. बघा, कचरा साफ करण्यासाठी ज्याचा उपयोग आपण करतो त्याला आपण झाडूच्या साहाय्यानं कचरा आपण काढत असतो किंवा साफ करत असतो. त्या झाडूला इंग्रजीमध्ये ब्रूम म्हणतात. महत्त्वाचा शब्द लक्षात ठेवा, ब्रूम, BROOM. त्याचप्रमाणे हे पण स्पेलिंग आपण लक्षात ठेवलं पाहिजे. डस्टबिन, DUSTBIN, डस्टबिन. इतर स्पेलिंग तर तुम्हाला पाठच असतील. चला मग आपण पुढच्या चित्राकडे वळूया.
बघा, आत्ताच आपण परिसर स्वच्छतेबद्दल माहिती घेतली, पण आपल्या परिसरामध्ये जी आपल्याला अनेक झाडं पाहायला मिळतात, वनस्पती पाहायला मिळतात, त्यांचं देखील आपल्या मानवाच्या दृष्टीनं खूप महत्त्व आहे बरं का. का बरं एवढं मानवाच्या दृष्टीनं महत्त्व आहे, तर आपण ते या ओळीमध्ये बघूया. आपल्या परिसरात आपण झाडं लावावी. आपण काय केले पाहिजे? झाडं लावली पाहिजे. का एखादं फुलाचं झाड दिसलं की ते उपटून टाकलं पाहिजे? नाही. तर आपण आपल्या परिसरात झाडं लावली पाहिजे. झाडामुळं हवा स्वच्छ व सुंदर होते. जी झाड आहेत त्या झाडामुळं आपली जी हवा आहे, आपल्या आजूबाजूची हवा, ती स्वच्छ होते. पुढं बघूया. स्वच्छ व हिरव्यागार परिसराचा उपयोग आपली तब्येत छान राहण्यासाठी होते. आणि जर आपल्या आजूबाजूची जर हवा छान असेल तर त्याचा उपयोग आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी होतो. बघा ना, या ठिकाणी ही मुलं रोपटी लावतायत. काही मुलं तुम्ही जर पाहत असाल या चित्रामध्ये, तर काही मुलं या झाडाला पाणी घालतायत. आणि या झाडापासून जी हवा आपल्याला मिळते त्याचा उपयोग, चांगल्या हवेचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी सुद्धा होतो. बरोबर ना? चला तर मग पुढच्या चित्राकडे बोलूया. बघा बरं, इथं या आपल्या परिसरामध्ये अनेक वस्तू आपल्याला दिसतात. अनेक गोष्टींचा आपल्या परिसरामध्ये समावेश होतो. पण त्या सभोवताली असणाऱ्या अनेक वस्तूचे दोन भाग पडतात. एक सजीव आणि दुसरा निर्जीव. सजीव नावातच आहे मुलांनो, ज्याच्यात जीव आहे अशा वस्तू. निर्जीव, ज्याच्यात जीव नाही अशा वस्तू. बघा ना, सजीवाच्या कॉलममध्ये कोण कोण दिसतंय तुम्हाला? मुलगा दिसतीये, मुलगी दिसतीये, कुत्रा दिसतोय, मांजर दिसतीये, आणि याच्याबरोबर झाड, पक्षी, फुलं यांचा देखील सजीवांच्या गटामध्ये समावेश होतो. आणि निर्जीवामध्ये कशाचा समावेश झालाय बघा बरं. चेंडू, पुस्तक, खुर्ची, सायकल, कार, पेन या वस्तूंचा निर्जीवाच्या गटामध्ये समावेश झाला. मग सजीव आणि निर्जीव अशा दोन भागामध्ये परिसरातल्या वस्तू विभागल्या जातात. मग आपण आता बघूया या सजीव आणि निर्जीवामध्ये फरक काय असतो बरं. आता पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल. बघा, बघा पहिला फरक. सजीव आणि निर्जीवातला पहिला फरक आहे मुलांनो. बघा, सजीव एका जागेवरून दुसरीकडे स्थलांतर करू शकतात. इथे तुम्हाला एक शब्द अवघड गेला असेल, बरोबर ना रे? स्थलांतर म्हणजे काय रे मुलांनो? स्थलांतर म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. सजीव स्थलांतर करू शकतात, तर मुलांनो निर्जीव मात्र स्थलांतर करू शकत नाहीत. बघा ना, इथं मुलगा धावत आहे म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो जाऊ शकतो, म्हणून मुलगा सजीव आहे. हे सजीवाचं एक लक्षण आहे बरं का. पक्षी आकाशात उडत आहे,
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातोय म्हणजेच तो काय करू शकतो? स्थलांतर करू शकतो. कुत्रा चालत आहे, पाण्यामध्ये मासा पोहत आहे, फुलपाखरू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतं. म्हणजे हे सगळेजण स्थलांतर करू शकतात. सजीव स्थलांतर करतात. तर निर्जीव म्हणजे कोण हो? आपल्या परिसरामध्ये, आपल्या घरामध्ये देखील अशा अनेक वस्तू आहेत. दगड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो का रे? स्वतःहून जाऊ शकतो का? नाही ना जाऊ शकत. मग टेबलाला आपण जर त्याला उचललंच नाही, त्याला हलवलंच नाही, तर टेबल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. तो स्थलांतर करू शकत नाही. म्हणून तो निर्जीव. इथं बघा, चेंडूला आपण उचललंच नाही, त्याला जर फेकलंच नाही, तर तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. बघा, दुसरा फरक आपण बघूया. हे बघा, हे खूप महत्वाचं आहे बरं का. सजीव आणि निर्जीवातला दुसरा फरक म्हणजे सजीव श्वासोच्छ्वास करतात. आता हा काय प्रकार सर? आम्हाला तर माहितीच नाही श्वासोच्छ्वास. अरे हा शब्द जरा नवीन आहे तुमच्यासाठी. बघा, आपल्या अवतीभोवती हवा आहे आणि ही हवा नाकावाटे घेणे, ज्याला आपण काय म्हणतो? श्वास घेणे. आणि शरीरातील हवा नाकावाटे बाहेर सोडणे, त्याला आपण म्हणतो उच्छ्वास. दोघांनी मिळून बनला श्वासोच्छ्वास. बघा बरं, आपण हवा आतमध्ये घेतो, नाकावाटे हवा आतमध्ये घेणे आणि हवा बाहेर टाकणे, या दोन क्रियाला मिळून श्वासोच्छ्वास म्हणतात. तुम्ही जर कुत्रा झोपलेला असेल तर त्याचं निरीक्षण करा. बघा बरं, त्याची छाती खालीवर होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे तो श्वासोच्छ्वास करतो. हा मुलगा जो सजीव आहे तो श्वासोच्छ्वास करतो. म्हणजे सजीव जे आहेत, झाड सुद्धा श्वासोच्छ्वास करतं, पण ते तुम्हाला थोडंसं मोठं झाल्यावर कळेल. पक्षी सुद्धा श्वासोच्छ्वास करतात. म्हणजे जगातील जेवढे काही सजीव आहेत ते श्वासोच्छ्वास करतात. खुर्ची कधी नाकावाट्या हातमध्ये हवा घेईल सोडेल का? नाही ना, कारण ती निर्जीव आहे. दगड तो देखील श्वासोच्छ्वास करत नाही. म्हणजे निर्जीव श्वासोच्छ्वास करत नाहीत. हा महत्वाचा दुसरा फरक. तिसरा फरक बघूया. हे लगेच लक्षात येईल. आपल्याला भूक लागते ना रे, आपण सजीव आहेत, माणसं सगळी सजीव आहेत. आपल्या परिसरात असलेली गाय म्हैसांना सुद्धा भूक लागते. आपण लगेच त्यांना चारा नेऊन ठेवतो, ते त्यांचं अन्न आहे. आपल्या परिसरात जेवढे काही सजीव आहेत त्या सजीवांना अन्नाची गरज असते. अन्नाला इंग्रजीमध्ये फूड म्हणतात. मुलगा इथं जेवण करतोय, गाय हिरवं गवत खातीये, पक्षी इथं दाणे टिपतोय आणि झाड सुद्धा, त्या झाडाला सुद्धा अन्नाची गरज आहे. दुसऱ्या बाजूला बघा, निर्जीवाला मात्र अन्नाची गरज नसते. दगडाला कधी जेवताना पाहिलं का रे? पुस्तक जेवण करतं, त्याला अन्नाची गरज आहे नाही, कारण ते निर्जीव आहे. चला पुढचा फरक पाहूया. बघा बरं, इथला मुख्य फरक आहे, सजीवांना स्पर्श ज्ञान असतं तर निर्जीवांना मात्र स्पर्श ज्ञान नसतं.
काय सर स्पर्श ज्ञान? बघा ना, एखाद्यानं तुम्हाला जर चिमटा घेतला ना, किंवा कधीतरी शाळेतल्या बाई सरांनी जर तुम्हाला मारलं तर तुम्हाला वेदना होते, किंवा आपल्या मम्मी पप्पानं आपल्याला जर मारलं तर तुम्हाला वेदना होते. कारण सजीवांना स्पर्श ज्ञान आहे. इकडं बघा, दगडाला कितीही मारा, त्यांना मात्र काहीही त्रास होत नाही, कारण त्यांच्याकडं स्पर्श ज्ञानच नसतं. खुर्चीला कितीही मारा, काय फरक पडेल का? नाही. इथं बघा, मांजर किंवा इतर जे प्राणी आहेत, जे सजीव आहेत, त्यांना स्पर्श ज्ञान असतं. एक वनस्पती आहे मुलांनो, लक्षात ठेवा, लाजाळू नावाची. जर तिला तुम्ही स्पर्श केला की ती आपली पानं मिटून देते. अशी ही लाजाळू म्हणजे सजीवांना स्पर्श ज्ञान असतं, निर्जीवांना मात्र स्पर्श ज्ञान नसतं. हा महत्वाचा फरक लक्षात ठेवा. पुढं बघूया पुढचा फरक. आता बघा, इथं बघा, महत्वाचा फरक आहे. सजीवांची वाढ होते, निर्जीवांची वाढ होत नाही. इथं बघा ना, थोडंसं चुकलंय. हे लहान मूल, तुम्ही लहानपणाचे जर आपले स्वतःचे फोटो बघितले आणि आता जर बघा, काय फरक झाला? आपल्या शरीराची वाढ झाली. इथं देखील या लहान मूल आणि तेच मोठं झाल्यावर कसं दिसतं ते तुम्ही इथं पाहताय. म्हणजे आपल्या शरीराची वाढ झाली. इथं बघा, जर तुम्ही एखादं छोटंसं रोपटं लावलं तर काही दिवसांनी, काही वर्षानंतर त्याचं मोठं झाड होतं. म्हणजे सजीवांची वाढ होते, निर्जीवांची मात्र वाढ होत नाही. वर्षानुवर्षे आपल्या घरामध्ये असणारी खुर्ची तेवढीच राहते, तिची मात्र काही वाढ होत नाही. आता आपण हे सगळे फरक एकत्रितरित्या पाहूया. बघा, आणखीन एक महत्वाचा फरक राहिला आहे. बघा, सजीवामध्ये प्रजनन क्षमता असते आणि निर्जीवामध्ये प्रजनन क्षमता नसते. म्हणजे काय? हे जे सजीव आहेत ना, ते स्वतःसारखा जीव निर्माण करू शकतात. तरी पण नाही ना कळालं? बघा, ही मांजर, मांजरीच्याच पिल्लाला जन्म देते. इथं बघा, छोटी छोटी पिल्लं आहेत. ही कोंबडीची पिल्लं, या कोंबडीच्या भोवती असणारी ही तिची कोंबडीची पिल्लं आहेत. झाडाच्या बिया जमिनीत रुजल्या की त्यापासून नवीन रोपे तयार होतात. म्हणजे ते स्वतःसारखा जीव निर्माण करण्याची क्षमता सजीवामध्ये असते. दगड त्याच्यासारखा जीव निर्माण करू शकतो का रे? छोटे छोटे दगडांना जन्म देऊ शकतो का? नाही देऊ शकत. पुस्तकाची लहान लहान छोटी छोटी पिल्लं बघितलेत का? नाहीत बघितले. कारण निर्जीव स्वतःसारखा जीव निर्माण करू शकत नाहीत. निर्जीवांना प्रजनन क्षमता नसते. आता आपण हे सगळे फरक एका तक्त्यामध्ये बघूया. चला बघा, सजीव आणि निर्जीव यातील फरक. पहिला महत्वाचा फरक जे की आपण पाहिलेले आहेत. बघा, सजीव एका जागेवरून दुसरीकडे स्थलांतर करू शकतात, निर्जीव स्थलांतर करू शकत नाही. सजीव श्वासोच्छ्वास करतात, निर्जीव श्वासोच्छ्वास करत नाही. सजीवांना अन्नाची गरज असते, निर्जीवांना अन्नाची गरज नसते.
सजीवांना स्पर्श ज्ञान असते, निर्जीवांना स्पर्श ज्ञान नसते. सजीवांची वाढ, निर्जीवांची वाढ होत. सजीवामध्ये प्रजनन क्षमता असते, स्वतःसारखा जीव निर्माण करण्याची क्षमता असते, तर निर्जीवामध्ये प्रजनन क्षमता नसते. आणि याची उदाहरणं आपण पाहिलेतच. आणखीन एकदा बघा, माणूस, सजीवाचं उदाहरण माणूस, कुत्रा, मांजर, झाड ही सजीवांची उदाहरणं. तर निर्जीवांची उदाहरणं बघा, टेबल, खुर्ची, पुस्तक आणि पेन्सिल ही निर्जीवांची उदाहरणं. हा आज आपल्या सभोवताली असणाऱ्या वस्तू, जो BDSचा पहिला पाठ आहे त्याच्यातला निम्मा भाग आज आपण घेतलेला आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये राहिलेला निम्मा भाग आपण घेऊया. 1-2 वेळा हा व्हिडिओ पहा आणि पाहिल्यानंतर नक्कीच तुमच्या ह्या सोप्या सोप्या गोष्टी लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. मग ठीक आहे, तर भेटूया पुढच्या भागामध्ये.